सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आहोत नाशिक येथील इंदिरानगरमध्ये. आज तिथल्या या नवीन ताया इथे सगळे आलेल्या आहेत. माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. आणि आता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आता आपल्या समोर सुरू होणार आहे हा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आज आपल्या या खेळामध्ये होणार आहे उखाण्यांची जुगलबंदी. क्या बात आहे. आणि दोन प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर सज्ज होणार आहेत आणि उखाणे घेणार आहेत. बघूया कोणाचा उखाणा अगदी मजेशीर, धमाकेदार आणि चटकदार होतोय ते. आणि त्यासाठी आपण दोन दोनच्या जोड्या करणार आहोत. 6 ताई आहेत. चला तर मग सुरू करूया आपण पहिल्यांदा याच जोडीपासून. ताई, तुमचं नाव सांगा. सुरेखा पाखले. सुरेखा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 40. 40 वर्ष. बापरे, 40 वर्ष झालेली आहेत. लव्ह मॅरेज? नाहीये. अरेंज मॅरेज? त्या काळात अजिबात परमिशन नव्हती काय करायला. आणि परमिशन असती तर नसतं केलं तरी. आणि माहेर कुठलं? धुळे. माहेर धुळे. आणि सासर? सासर 40 गाव. सासर 40 गाव. आणि लहानपणी आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? सुरेखा. सुरेखा. आणि भाऊजी? ते कोणत्याही नावाने आवाज देतात. म्हणजे कुठल्या म्हणजे कसं सांगा बरं. अगं सुरी. अगं सुरी. अगं अच्छा हा, अच्छा सुरेखाचं सुरी. हा, माझ्या डोळ्यासमोर सुरी झाली. म्हटलं आज सुरी असेल, उद्या अजून कुठल्या नावाने? अगं राणी. अगं राणी. हा, पण राणी मला वाटतं ना कधी कधी. हरकत नाही. ताई तुमचं नाव सांगा. सुरेखा शिरोडे. हे कसं तुमचं पण नाव सुरेखा? अरे सुरेखा आपल्याला पटलेली. हाय हाय हाय. हा, सुरेखा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 38. 38 वर्ष. हो, हो 38 वर्ष. आणि माहेर कुठलं? कळवण. आणि सासर? सासर मालेगाव. सासर मालेगाव. आणि आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? माई. आणि भाऊजी? सुरेखा. नाही काहीतरी असणार नाव. नाही, काहीतरी प्रेमाचं नाव असणार. अगं काग. क्या बात आहे. आणि आता दोघी ताई समोरासमोर आहेत. आणि आता उखाणांमध्ये युद्ध सुरू होणार आहे यांच्यामध्ये. आणि बघूया कुठल्या ताईचा उखाणा अगदी मस्त आहे ते. ठीक आहे, चला पहिला तुमच्यापासून. हृदयात असावे प्रेम. हृदयात असावे प्रेम. हृदयात असावे प्रेम. हा. प्रेमात असावे निष्ठा. हा. निष्ठेत असावा विश्वास. कालिदास पंतांचं नाव घेते. आजचा दिवस आहे खास. अच्छा, ओके, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता ह्या सुरेखा ताई. हा, ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल. हा, क्या बात आहे, व्हेरी गुड. ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल. कुशल. हा, दत्तात्रय पंतांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. क्या बात आहे. हो हो, कसं वाटलं उखाणा हा? हा, छान वाटलं. छान वाटला एकदम. हा उखाणा आहे. उखाणा कसा असायला पाहिजे आता ह्या ताई सांगतील. हा हा, खरं छान घेतलं ना. आम्ही सासू सुना ऍक्च्युअल. उलगडला आम्ही. सासू कोण आहे? मी ठीक आहे, चला. पण हा काय उखाणा काय? ठीक आहे, याच्यापेक्षा तुम्ही खूप भारी घ्या उखाणा. पैठणीवर शोभते मोरांची जोडी. हा. कालिदास पंतांचं नाव घेते आयुष्यात आली गोडी. आयुष्यात आली गोडी. हो हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, ह्याच्यापेक्षा दमदार उखाणा होऊन जाऊ दे. सुनबाई, व्हेरी गुड. हा, महादेवाच्या देवळात हा. दिवा जळतो लोण्याचा. लोण्याचा. हा. दत्तात्रय पंतांचं नाव घेते आज दिवस सोन्याचा. हा, क्या बात आहे. अजून ह्याच्यापेक्षा दमदार उखाणा होऊन जाऊ देत. हा उखाणा कसा आहे? चांगला नाहीये. हा? आता सासू बाहेर आली आहे. ओके, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. साधना ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 34. 34 वर्ष. आणि माहेर कुठलं? नागपूर. आणि सासर कुठलं ते? नाशिक. सासर नाशिकमध्ये. व्हेरी गुड. आणि घरी आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे?
माझं माहेरचं नाव दुसरं होतं, संध्या होतं माहेरचं नाव, तर संध्याच म्हणायचं. संध्याच म्हणायचे. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? ते फार कमी हाक मारतात, कारण घाबरतात मला ते. ताई तुमचं नाव सांगा. सौ रेखा ठाकूर. रेखाताई, माहेर कुठलं होतं तुमचं? माहेर विदर्भातलं लाडकारंजा विदर्भातलं. हो का? व्हेरी गुड. आणि सासर? नाशिकच. सासर नाशिक. व्हेरी गुड. मस्त. जुगलबंदी होऊन जाऊ देत. 2 ताया समोरासमोर सज्ज आहेत. आणि आता बघूया 2 ताईंमध्ये कोण विजेती होते ते. सुरुवात तुमच्यापासून करायची. क्या बात आहे. होऊन जाऊ दे. खणखणीत उखाणा. केळीचं पान हा, टराटरा फाटतं. क्या बात आहे. केळीचं पान केळीचं पान टराटरा फाटतं. कसं फाटतं? टराटरा. टरा. हा, आणि मी इकडे आल्यावर हे शेजारी गेले वाटतं. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. पहिलाच उखाणा कसला घेतलाय? कसा होता उखाणा हा? मस्त. पण साधनानी नवऱ्यावर अविश्वास दाखवला. हा. पण माझा नवरा काय म्हणतो ऐकलं का? काय काय काय? हृदय तुला बघून हा, जळतो प्रेमाचा कापूर, ओके. कारण तू आहेस माझी नीतू सिंग, मी आहे तुझा ऋषी कपूर. ओहो, क्या बात है. नीतू सिंग. अरे बापरे, कसलं नाव घेतलं भारी. कशी वाटली आमची नीतू सिंग? मस्त, हा, मस्त वाटली. खूप सुंदर, छान, रोमॅन्टिक. रोमॅन्टिक. हा, आता होऊन जाऊ दे उखाणा. भाऊजी गेलेत ना शेजारी, त्यांना आणा परत इकडे. हा, केंद्रात केंद्र, दूध केंद्र. केंद्रात केंद्र काय आहेत बाबा? दूध केंद्र. हा, केंद्रात केंद्र, दूध केंद्र. हा. नशिबी आलं माझं संजू सारखं काळ बेंद्र. काळं बेंद्र म्हटल्यानंतर माझ्याकडे का पाहिलं तुम्ही? कारण आहे त्याला, तुमचा आणि त्यांचा रंग सारखाच आहे. कसला उखाणा घेतलेला आहे. हा, पण मग साधनापेक्षा मी जरा नवऱ्याची थोडीशी स्तुती करते. अच्छा. तिने काळबेंद्र म्हटलं, हा. मी तशी नाही म्हणणार, मी स्तुती करते. हा, स्तुती करताय. व्हेरी गुड. हा, भारत फिरले, अमेरिका फिरले, हा. नंतर फिरले लंडन. हा, बाळू आहे माझं अक्षय कुमार, मी आहे त्याची रवीना टंडन. बघितलं रवीना टंडन कशी वाटली आमची? खूप छान, खूप छान. ओके नाही. हा, आता होऊन जाऊ दे एक अजून धमाकेदार. धमाकेदार हो. हा, धमाकेदार. व्हेरी गुड. सकाळी उठून हा, वेचत होते कळ्या. सकाळी उठून. सकाळी उठून वेचत होते कळ्या. हा, संजूचे दात म्हणजे कपाटाच्या सडक्या फळ्या. या. क्या बात आहे. आपल्याला आवडलेली आहे. आपल्याला ही ताई आवडलेली आहे बाबा. काळ बेंद्र म्हणू नका, कपाटातल्या सारख्या फळ्या म्हणू नका, शेजारी जाऊन बसलेत माणूस ते बघू नका. व्हेरी गुड. क्या बात आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. आता माझं बघा. आता मग तुमचं बघा. हा, आता नीतू सिंग झालेले रवीना टंडन. आता कोण येते बघूया. हा, मी चांगलंच म्हणेल. हा, हल्ली नऊवारीवर गॉगल लावण्याचा निघालाय नवीन ट्रेंड. हा, बाळूसाठी, माझ्या बाळूसाठी मी सोडून आली सगळे आधीचे बॉयफ्रेंड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वा. आणि आता बघूया ह्या 2 ताया एकमेकांसमोर सज्ज झालेल्या आहेत. आणि आता बघूया कुठल्या ताईचा उखाणा एकदम दमदार आहे, चटकदार आहे, मजेशीर आहे. बघूया. ताई नाव काय? माझं नाव ज्योती सोनवणे. ज्योती ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 10 वर्ष. 10 वर्ष झालेली आहेत? असं वाटते कालच लग्न झालेलं आहे. आणि माहेर कुठलं? फक्त माहीत जरा. पिंपळगाव बसवंत. पिंपळगाव. अच्छा. आणि सासर? नाशिक. सासर नाशिक. ओके. तुझं लव्ह मॅरेज? नाही. नाहीये, अरेंज मॅरेज आहे. व्हेरी गुड. कुठे झाला बघण्याचा कार्यक्रम? माहेरी. माहेरी झाला. कांदा पोहे हो. वगैरे असं. हा. हो. आणि भाऊजींना पहिल्यांदा कुठे बघितलं? घरीच. घरीच बघितलं असे कांदा पोहे देताना वगैरे? हो. का किचन मधून स्वयंपाकघरातून असे पडदा लावलेले असतात ना, तिकडनं आपण हळूचकन बघतो ना. हा, समोर जाऊनच बघितलं. समोर जाऊनच बघितलं डायरेक्ट. हा, असे हे घ्या कांदा पोहे. आई बाबा कुठल्या नावाने हाक मारतात? दीदी. दीदी. आणि भाऊजी? ते ज्योतिष म्हणतात. अच्छा, ते दीदीने ना म्हणत. हा. नाही. आपलं विचारलं. हो. हा, ताई तुमचं नाव सांगा.
स्वाती गायकवाड. स्वातीताई, किती वर्ष झाली लग्नाला? 33 वर्ष. 33 वर्ष. व्हेरी गुड. आणि माहेर कुठलं? माहेर नाशिक. माहेर नाशिक. हा. सासर नागपूर. सासर नागपूर. वा, व्हेरी गुड. खूप सुंदर. तुमचं लव्ह मॅरेज नाही. नाहीये आहे की नाही? नाही. लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे तुमचं. व्हेरी गुड. आणि लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला पहिला? आई मिलन के रात. आई बाबा कुठल्या नावाने हाक मारतात? आई बाबा मला हिरा नावाने हाक मारतात. हिरा. हा. आणि हा हिरा भाऊजीने निवडला. हो. हा, बरोबर. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? स्वाती. माझं माहेरचं नाव जयश्री आहे. अच्छा. इकडे नाव बदलून स्वाती ठेवलं. ते नाव बदलून स्वाती ठेवलं. पण मग स्वातीच हाक मारतात नेहमी? स्वातीच. Anytime कितीही कधी- राग आला गोडीत असो तरी स्वातीच म्हणा. स्वातीच म्हणजे. हो. क्या बात आहे. किती हे सांगताना किती गाल गुलाबी झालेत बघा ते. ओके, हरकत नाही. आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा कोणापासून सुरुवात करूया? तुमच्यापासून की ह्या ताईंपासून? कुठून नाही करायचं. कुठूनही करायची. चला तुमच्यापासून सुरुवात करूया. खडखडीत होऊन जाऊ दे उखाणा. सोनेरी हरणाचे फेगडे फेगडे पाय. हा. सुधीरराव अजून आले नाहीत, पिऊन पडले की काय? अच्छा. बरं, हा कार्यक्रम भाऊजी पण बघणार आहेत. हा, हो हो हो, व्हेरी गुड. हरकत नाही. हा, कसा होता उखाणा? हा, छान होता. हा, आता तुमच्या याच्यापेक्षा छान होऊन जाऊ द्या. खणखणीत जुगलबंदी होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. श्रीकृष्णाच्या हातात सोन्याची बासरी. हा. मनीष रावांचं नाव घेताना सदा मी हसरी. हो हो. कसं वाटलं हा उखाणा? आहे दम आहे? हा? काही दम नाहीये. कसला उखाणा नुसता असता. हा. चांदीच्या हा. ताटात जिलेबीचा तुकडा. चांदीच्या ताटात जिलेबीचा तुकडा. सुधीरराव घास घालते, तोंडकर इकडे माकडा. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झालेले पाहिजेत. आणि ज्या ताईने उत्तम उखाणे घेतलेले आहेत, अगदी मजेशीर आणि आपल्याला खळखळून हसवलेले, ती पहिली ताई आहे. ताई, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. दुसऱ्या आपल्या विजेत्या आहेत त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. या ताई, या तुम्ही इकडे या. क्या बात आहे. आणि त्या ताई आहे. व्हेरी गुड. या ताई. सोहळा सख्यांचा. आणि आता सुरू करूया आपला धमाकेदार. ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय त्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे पुन्हा सांगायची गरज नाहीये. पण तरी पण एक नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला बक्षीस. आणि जी अंतिम विजेती ताई असेल तिला अर्थातच बक्षीस आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपण. त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव रापचिक होणार है. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव रापचिक होणार है. पॉपुलेट भोमिल भोली खुशी देऊशी आयलो ताजी ताजी खायची मागत या नाही भेटावची मग गणाला भाव करतस. क्या बात आहे. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, संगीत थांबलेलं आहे. व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक म्युझिक प्लीज. 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 अरे द्या ना तुम्ही पण. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. हा, पटकन पटकन बसून घ्या. हा, लवकर. व्हेरी गुड. हा हा हा. नाही नाही, बरोबर आहे. नाही नाही, बरोबर आहे. हा, नाही नाही, त्यांचीच खुर्ची आहे. नाही नाही, ही खुर्ची या ताईंची. ताई तुम्ही हे बघा. नाही नाही, तुम्ही चुकीचे आहेत. याने नियम तोडलेले आहेत त्या बरोबर आहेत. हा. तुम्ही नियम पाळलेले आहेत. हा, कोणाचे तुम्हाला काय वाटतं? हा? त्यांची मी रिव्हर्स आली आहे. रिवर्स आली ना. बघा, बघितलं, हे असं असतं. बसून घ्या तुम्ही. ही खुर्ची तुमचीच आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत.
आता राहिली खुर्ची 1 आणि मैत्रिणी राहिल्या आहेत 5. तर बघूया आता कोणाला मिळते ती खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक. म्युझिक. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. आणि ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. छान बरं वाटते तुम्हाला, मजा येते की नाही, अगदी माहेरी आल्यासारखं वाटतंय की नाही. हा, आणि या भावाला भेटून कसं वाटलं? एवढं पण ठीक आहे, छान वाटतंय. या भावाला पण छान वाटतं. खूप कौतुक करावं असं वाटतं तुम्हाला सगळ्यांचं. पण कसं आहे माहिती ना, या भावाला ना जर तुमचा कोणाबरोबरचा तरी अबोला असेल ना, तर तो अबोला दूर करायला खरंच खूप आवडतं. कारण मला नाही आवडत कोणामध्ये अबोला आहे, कोणामध्ये वाद आहे, ते नातं दुरावलं आहे असं मला खरंच नाही आवडत. आणि म्हणूनच चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज सुद्धा आपल्यामध्ये एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊ. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, नाव सांगा तुमचं. माझं नाव निश्चला शुक्ल. ताई, कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष आहे? 3 वर्ष झाले बहीण आणि मेवण्यांबरोबर. 3 वर्षाचा हा अबोला आहे त्यांच्याबरोबरचा. हो, 3 वर्षांपूर्वी तुमचं बहिणीबरोबर कसं होतं ना? आता खूप छान होतं. खूप छान होतं. आईसारखंच होतं. पण या 3 वर्षात मग असं काय घडलं की जेणेकरून हा अबोला निर्माण झाला? काय थोड्याशा गोष्टीवरनं ऐकत नाही वगैरे असं त्यांना झालं. अच्छा, ठीक आहे. म्हणजे वैयक्तिक, मला मान्य आहे की वैयक्तिक कारण आहे, त्याच्यामुळे कदाचित ते सांगण्यासारखं नसेलही कदाचित. पण ह्या 3 वर्षात तुम्ही स्वतःहून प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा? हो, करते. मग त्यांचं कसं असतं, म्हणजे ते बोलतात व्यवस्थित? हां, बोलतात. कधी नाही उचलत फोन, कधी उचलतात. कधी नाशिकमध्ये येतात, कधी येत नाही घरी. घरी येत नाहीत. पण तुम्हाला असं खूप मनापासून वाटतं की त्यांनी बोलावं तुमच्याशी? हो. मग समजा आज ताई इथे समोर उभी आहे, काय सांगाल तुम्ही ताईंना? आज 3 वर्षात जे तुम्ही सांगू शकला नाही ते आता या माध्यमातून, या निमित्ताने तुम्ही त्यांना सांगू शकता. माई, तू माझ्याकडे ये आणि माफ कर मला. ताई, आज तुम्ही इथे सगळ्यांसमोर तुम्ही तिला माफ करा असं सांगताय, चुकले मी असंही सांगताय. पण मला एक खात्री आहे की तुम्हाला त्या नात्याची किंमत आहे म्हणून तुम्ही आज सॉरी म्हणताय. याचा अर्थ असं नाही की आपण चुकलेलो असतो. आपल्या ती व्यक्ती आयुष्यात आपल्या फार महत्त्वाची असते. ती जाऊ नये, आपल्यापासून लांब जाऊ नये, आपल्या आयुष्यात ती असावी. आणि म्हणून आपण आपला इगो बाजूला ठेवून आपण सॉरी म्हणत असतो. हो, मी लहानच आहे तिच्यापेक्षा, त्याच्यामुळे तिला नमस्कार करणं किंवा सॉरी म्हणायच्यात मला काही वाईट वाटत नाही. पण तिने माझ्याकडे यावं, मी तिच्याकडे जावं असंच मला सारखं वाटतं. आता ती अमेरिकेला जाणार आहे 10 तारखेला. मग 5-6 महिने तर ती परत दिसणार पण नाही आणि फोन पण उचलत नाही ती. पण ताई, मला खात्री आहे की आपला हा भाग बघितल्यानंतर किंवा हा निरोप त्यांच्यापर्यंत जेव्हा पोचेल तेव्हा ते नक्की तुम्हाला फोन करतील, ते नक्की तुम्हाला भेटायला येतील. पण ताई, आज तू इथे आलेली असते, मी तुला असंच पाठवणार नाही आहे. तुझी ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीला. खूप सुंदर, खरंच खूप छान वाटतंय. सगळ्या नाशिककर
सगळ्या ह्या ज्या काय ताया कमाल केलेली आहेत, म्हणजे अगदी पहिल्या खेळापासून तर अगदी शेवटपर्यंत संगीत खुर्ची तर कसल्या खेळलात तुम्ही. ओ हो, कसल्या खेळलात तुम्ही, है ना, कसल्या खेळलात. म्हणजे तुमच्या आतमध्ये जी एक लहान मुलगी होती ना, ती अशी 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 येत होती बाहेर, है की नाही. क्या बात आहे, खूप मजा आली तुमच्याकडे बघून आणि खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही अगदी मनापासून इतक्या माहेरी आल्यानंतर अगदी छान स्वतःसाठी जगत असता, स्वतःसाठी अगदी आनंद उपभोगत असता. पण हा आनंद उपभोगत असताना आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा अरे बजान. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो